देशातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नवी दिल्ली यांसारख्या प्रमुख 7 रेल्वे स्थानकांवर आता फेशियल रिकॉग्निशन सिस्टम बसवलं जाणार आहे। हे सिस्टम कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित असून यामुळे स्टेशनवरील सुरक्षिततेत वाढ होणारच आहे। शिवाय तिकीट तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया देखील वेगवान होणार आहे। त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि तिकीट घरातील गर्दीही टाळता येईल। हे पाऊल स्मार्ट स्टेशन संकल्पनेच्या दिशेने टाकण्यात आले असून यामध्ये सुरक्षा देखरेख आणि प्रवाशांच्या सोयींवर विशेष भर दिला जात आहे। पण हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, ते कसं काम करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोपनीयतेवर याचा परिणाम होणार आहे का? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर फेशियल रिकॉग्निशन सिस्टम म्हणजे नेमकं काय? फेशियल रिकॉग्निशन सिस्टम हे बायोमेट्रिक तंत्रज्ञान आहे जे व्यक्तीच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांवर आधारित ओळख पटवते। डोळे, नाक, तोंड, हाडांची रचना अशा चेहऱ्यांच्या वैशिष्ट्यांचा डिजिटल विश्लेषण करून त्याची तुलना आधीपासून असलेल्या डेटाबेसशी केली जाते। हे तंत्रज्ञान एआय आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमवर आधारित असल्यामुळे ते अत्यंत वेगाने आणि अचूकतेने काम करतं। रेल्वे स्थानकांना या तंत्रज्ञानाची गरज का आहे पाहूया। भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात गर्दीचे आणि संवेदनशील परिवहन माध्यम आहे। रेल्वेने सुरक्षा आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना आखली आहे। अशा गर्दीच्या ठिकाणांवर चोरी, दहशतवादी कारवाई किंवा इतर गुन्हे होण्याची शक्यता जास्त असते। फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञानामुळे गुन्हेगार किंवा संशयितांची ओळख पटकन पटते। गुन्हेगारी डेटाबेसशी ताडून पाहता येतं, संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवता येते। संशयित व्यक्तींना विशेषतः गुन्हेगारी डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असलेल्यांना ओळखण्यास मदत होते आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयुक्त आहे। यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेत मोठी वाढ होणार आहे। तर भारतामध्ये कुठे कुठे वापर सुरू आहे पाहूया। भारतात हे तंत्रज्ञान जुलै 2019 मध्ये काही भारतीय विमानतळांवर बसवण्यात आलं होतं। दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि इतर विमानतळांवर डिजी यात्रा उपक्रमाअंतर्गत प्रवाशांची ओळख आणि बोर्डिंग प्रक्रिया वेगाने करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। त्यामुळे प्रवाशांना कागदी तिकीट किंवा ओळखपत्र तपासणीशिवाय विमानतळांवर प्रवेश करता येतो आणि विमानात चढता येतं। तसेच दिल्ली पोलीस हरवलेली मुले गुन्हेगार शोधण्यासाठी FRS वापरतात। 2019 मधील चाचणी दरम्यान या तंत्रज्ञानामुळे 3000 हरवलेल्या मुलांची ओळख पटली। गुन्हेगारांच्या ओळख व देखरेख यांसाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने ही सिस्टम लागू केली आहे। हे तंत्रज्ञान CCTV फुटेज आणि डेटाबेसच्या माहितीच्या आधारे गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरते। दिल्ली आणि चेन्नईमध्ये वाहतूक सिग्नल, सार्वजनिक ठिकाणी आणि इतर क्षेत्रांमध्ये पाळत ठेवण्यासाठी फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरले जात आहे। हे तंत्रज्ञान पोलिसांना संशयित व्यक्तींचा शोध घेण्यास मदत करते। काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हजेरी नोंदवणे आणि गैरहजर विद्यार्थ्यांना ओळखणे यांसाठी फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरले जात आहे। हे तंत्रज्ञान काही बँकांमध्ये ग्राहक पडताळणी आणि सुरक्षतेसाठी देखील वापरलं जात आहे। इतर देश कुठे आणि कसे वापर करत आहे हे तंत्रज्ञान पाहूया। कॉम्परटेकच्या 2024च्या अहवालानुसार जगातील 40% देशांमध्ये नोकरीच्या ठिकाणी, 24% देशांमध्ये काही बसेस आणि 40% देशांमध्ये काही ट्रेन्स आणि मेट्रोमध्ये FRS तंत्रज्ञान वापरले जात आहे। अमेरिका, चीन, रशिया, संयुक्त अरब अमिराती, जपान, सिंगापूर, ब्राझील, दक्षिण कोरिया, ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स सारख्या देशांमध्ये विमानतळ, सार्वजनिक वाहतूक आणि खासगी क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे। या CCTV मध्ये आधारचा वापर होणार आहे का पाहूया। आधार अधिनियम 2016 नुसार आधार डेटाचा वापर फक्त काही विशिष्ट उद्दिष्टांसाठीच करता येतो। FRS साठी आधार डेटा वापरण्यासाठी विशेष कायदेशीर परवानगी लागेल। UIDAI चं स्पष्ट मत आहे की आधारचा वापर फक्त प्रमाणीकरणापुरताच मर्यादित असावा। या तंत्रज्ञानाचे धोके काय पाहूयात। फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञान प्रवाशांची वैयक्तिक माहिती साठवते आणि त्या माहितीचा वापर करते। त्यामुळेच गोपनीयतेच्या उल्लंघनाची चिंता निर्माण होते। तसेच हे तंत्रज्ञान नेहमी 100% अचूक असते असंही नाही। कमी प्रकाश, चेहऱ्यावरील मेकअप किंवा तांत्रिक चुकांमुळे तंत्रज्ञान काही वेळा चुकी देखील करू शकतं। डेटाबेसमध्ये साठवलेली चेहऱ्याची माहिती हॅक झाल्यास किंवा त्याचा गैरवापर झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात। या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि देखभाल यांचा खर्च देखील जास्त आहे। त्यामुळे अखेर करदात्यांवर भार येऊ शकतो।
तर चीनचा अनुभव काय सांगतो पाहूया. चीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह चौकांमध्ये आणि रस्त्यांवर फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. 2018 पर्यंत चीनमध्ये 170 दशलक्षांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे होते. 2020 पर्यंत त्याची संख्या 400 दशलक्षांपर्यंत वाढवण्यात आली. चीनच्या शार्प आईज प्रकल्पाअंतर्गत चौकांमध्ये, रस्त्यांवर, शॉपिंग मॉल्समध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे बसवून एक सुरक्षा नेटवर्क तयार करण्यात आले आहे. हे नेटवर्क फेशियल रिकग्निशन आणि एआयचा वापर करून नागरिकांच्या हालचालींचा मागोवा घेतो. चौकांव्यतिरिक्त चीनमध्ये बँका, विमानतळ, हॉटेल्स आणि सार्वजनिक शौचालयांमध्येही फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान ही भविष्याची गरज आहे, पण त्याचा वापर करताना गोपनीयता, कायदेशीर मर्यादा आणि पारदर्शकता यांचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. स्मार्ट स्टेशन ही संकल्पना प्रवाशांसाठी दिलासादायक असली तरी ती स्मार्ट आणि सुरक्षित दोन्ही असेल याची जबाबदारी यंत्रणांवर असेल. तुमचं मत काय आहे? फेशियल रिकग्निशन हे सुरक्षेसाठी वरदान आहे की वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.